नाही, खूपच एनरिचिंग आहे हा सगळाच अनुभव. कारण की मी म्हणजे वर्कशॉप केली आहे किंवा विजयाबाईचं वर्कशॉप केलं आहे, पण माझ्यासाठी एक ॲक्टर म्हणून हे एक खूप छान वर्कशॉप चाललं आहे असं मी या सगळ्या एक्सपिरियन्सला ट्रीट करते आहे. महेश सरांबरोबर इतके दिवस घालवायला मिळणं आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली आपण काम करायला मिळणं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि आय व्हेरी लकी की मला हा एक्सपिरियन्स मिळतो आहे. आणि ऑफकोर्स मला वाटलं होतं तेवढं कठीण आता नाही वाटत आहे, कारण की एक्सपिरियन्स अजिबातच नव्हता मला फॉर इंटरव्ह्यू. पण अजून आम्ही स्टेजवर गेलेलो नाही, त्यामुळे आम्हाला जाऊ देत गेलो की काय ते दूध का दूध पाणी का पाणी होगा. पण खूप छान मजा येते, खूप मजा येते. मराठी प्रेक्षकांना काही अपेक्षा नाहीच आहेत, कारण त्यांना कळतं द फॅक्ट दॅट आज मराठी सिनेमा फार वाईट स्थितीतून जात असताना नाटकाला लोकांनी उचलून धरलंय. मराठी नाटकाच्या प्रेक्षकांकडनं माझ्या काहीच कंप्लेंट्स नाहीत, की त्यांना दे नो एक्झॅक्टली काय करायचं. त्यामुळे मग इट इज सच अ हार्टनिंग थिंग. म्हणजे ह्या देशातलं सगळ्यात काही प्रगल्भ थिएटर कुठलं असेल तर ते मराठी थिएटर, आणि याचा मला भयंकर अभिमान आहे. आणि इन्स्पायर्ड ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे आज असं पण नाही आहे ना की त्याचं मॅक्झिमम तिकीट 500 रुपये, मिनिमम 300 रुपये. नाटकाच्या 100 सिनेमाच्या 100 रुपयाच्या तिकीटला येत नाहीत, पण नाटकाला येतात. हे प्रूव्ह करतं की तो मराठीचा ऑडियन्स आहे थिएटरचा, तो लॉयल आहे आणि तो चांगलं काही दिलं तर ते नक्कीच सक्सेस करतो. याचा